काय कारण? नाही, आपला हा मतदारसंघातला सर्वात मोठा दवाखाना या ठिकाणी हॉस्पिटल झालेला आहे. आणि या नांदेड जिल्ह्याचे भाजी जाती लोकप्रिय आमदार मान्य प्रतापराव चिखलीकर साहेब आणि त्यांचे मेहुणे तत्कालीन आमदार आदरणीय आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब यांच्या कार्यकाळाच्या दोघांच्या प्रयत्नाने हा इथं हॉस्पिटलची उभारणी झालेली आहे. आणि चिखलीकर साहेबामुळे चिखलीकर साहेबाच्या कार्यकर्त्यामुळं ह्याच्या अगोदरच्या टर्ममध्ये आदरणीय श्यामसुंदर शिंदे साहेब आमदार झाले. आणि मग दोघांनी शिंदे साहेबांना आणि चिखलीकर साहेबांना प्रयत्न करून हा या ठिकाणी फार मोठं 100 बेडचं हॉस्पिटल इथे या ठिकाणी आणलेलं आहे. आणि चिखलीकर साहेबांना जवळपास 70-72 पदाची या ठिकाणी निर्मिती केलेली आहे. आणि काही दिवसातच चिखलीकर साहेबाच्या हस्ते या दवाखान्यात उद्घाटन होणार आहे. त्या निमित्तानं आम्ही आता सगळे चिखलीकर साहेबाचे कार्यकर्ते बाबा आपल्या मतदारसंघामध्ये एवढा मोठा हॉस्पिटल झालंय, भविष्यात इथल्या रुग्णाला इथल्या लोकांना इथं काहीतरी इथं ह्या रुग्णाला फायदा व्हावा, इथल्या सुविधा जे काही आहेत ते पाहण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी टीम आलो होतो. म्हणजे इथं सिटी स्कॅन आहे का, MRI मशीन आहे का, एक्सरे आहेत का, ऑपरेशन थिएटर कसं आहे, ICUचे बेड कुणीकडे आहे, म्हणजे असं सगळं. आणि मग इथं आपलं कॅन्टीन सोय आहे का, रुग्णासोबत नातेवाईक आलेल्या त्यांना राहण्यासाठी व्यवस्था आहे का, ते पार्किंगला व्यवस्था आहे का, मग संडास बाथरूम कुठं आहे, नळ कुठं आहे, पाणी कुठं आहे, असं हे सगळं आता माहिती आम्ही घेण्यासाठी आलतो. आपण जे पाहणी करण्याचं म्हणता या सर्व एस्टिमेट मध्ये असतं, तरी पण आता एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला बघावं लागेल ना. साहेबांचे आम्ही कार्यकर्ते, सत्तेमध्ये आम्ही आहोत. मी माझी स्वतःची सामाजिक संघटना आहे, त्या संघटनेचा मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. आणि जेव्हा इथं पाहण्यासाठी आम्ही आलोत ना, किंवा नेमकं काय गुत्तेदारानं जरी काम केलं. आता तुम्हाला माहित आहे काही ठिकाणी काम केल्याच्या नंतर स्लॅब म्हणजे 8 दिवसात गळाले येतं, असं काय होऊ नये. हे आपली सगळ्याची ही लाडाची वस्तू आहे, याला आपल्याला हिला आपलं जपायचं आहे. पण या अगोदर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी या ठिकाणी पाहणी केली आहे, त्याच्या पद्धती बैठक सुद्धा घेतली होती. मग त्यांनी पाहणी केल्याच्या नंतर तुम्ही पाहणी करण्याची काय गरज आहे आणि तुम्हाला म्हणजे नेमका पाहणी करून काय म्हणजे अधिकार तुम्हाला कोणतं पद आहे जे पाहणी करण्यासाठी? या अगोदर हे भाजपचे काही नेते आले, बघून गेले, आज तुम्ही येतात. खासदारांनी जर बघितलं तर ठीक आहे, परंतु तुमचं म्हणजे काय? कोण भाजप कोण आलं होतं? एकनाथ पवार आले. कोण एकनाथ पवार? तुम्हाला माहित आहे एकनाथ पवारची काय पोस्ट आहे? एकनाथ पवारची काय करा? एकनाथ पवार कोण आहे? एकनाथ पवार म्हणजे भाजपचा नेता होऊ शकतो का? तुम्ही कसं म्हणता नेता होतो? पण तुम्ही राजकारण करता. कशाला राजकारण? मला एक सांगा, ज्या काळामध्ये ऐका ना, ज्या काळामध्ये श्यामसुंदर शिंदे साहेबाला आम्ही निवडून दिलं, साहेबांनी निवडून दिलं, त्या काळामध्ये त्या शिंदे साहेबांसोबत एकनाथ पवार होते काय? मग आता काल चिखलीकर साहेबांच्या विरोधामध्ये त्याने जेव्हा निवडणूक लढवली तर ते काय महायुतीमध्ये होते का? ते महाविकास आघाडीकडे होते ना. त्याची निशाणी मशाल होती ना. तेव्हा त्याची निशाणी 3 पक्षातली कोणती होती काय? कमळ होतं काय? राष्ट्रवादीची काय घड्याळ होती काय? शिवसेनेचा धनुष्यबाण होता. माझा तुमच्या ठीक आहे, तुम्ही तसं बोला, ऐका ना. तुम्हाला माहिती आहे मी तालुक्याचा उपसभापती आहे, होतो माझी उपसभापती. आणि माझी मला एक सामाजिक संघटना महाराष्ट्रभर जे काम करते त्या संघटनेला पॅन्थर पॉवर आहे. मी तुमच्या माध्यमातून मी सन्माननीय एकनाथदादा पवारांना मी विनंती करतो की एकनाथदादा पवारांना या तालुक्यातलं कोणतं पद नाही, ते स्वयं घोषित नेते आहात. भाजपचे जरी नेते म्हणले कशी नेते होऊ शकतात तो साहेब? त्याने मला तर त्याला अशी सूचना विनंती वजा आहे, त्याने गावचा सरपंच व्हावा पहिल्यांदा. सरपंच होऊन गावाचा विकास करावा, बाकी बघण्यासाठी आहेत ना. अहो एवढ्या इतक्या ह्याच्यामध्ये चिखलीकर साहेबांना रात्री 12 वाजता लोकांना निवडून गेलं साहेब. आम्ही सगळे कार्यकर्ते इथं दगड काढला तर चिखलीकर साहेबांचे कार्यकर्ते रात्री कोणी यायचे. आता एकनाथ पवार आले ते एकनाथ पवारच्या हातचं काय आहे साहेब? एकनाथ पवार यांनी बघून केलं म्हणून तुम्ही बघणं नाही. आम्ही चिखलीकर साहेब कार्यकर्ते हे आम्ही वास्तू उभं केली. या शिंदे साहेबांना जर आम्ही निवडून गेलं नसतं ती वास्तू इथे उभं राहिली नसती. 4 वर्षे ज्यावर शिंदे साहेब तुमच्यापासून आले होते त्यावर शिंदे साहेबांच्या नावानं विरोधात बोलणारे तुम्हीच लोक होता. शिंदे साहेब पडल्याच्या नंतर आता तुम्ही एकत्र झालं, कारण ज्यावेळेस या निवडणुकीच्या अगोदर या दवाखान्याचं उद्घाटन झालं त्यावेळेस बोगस उद्घाटन म्हणणारे तुम्हीच होतात. आता शिंदे साहेब शिंदे साहेबांना निवडून आम्ही दिलं की नाही हे तुम्हाला माहिती आहे की माझं राव? शिंदे साहेब आम्ही निवडून दिले ना, आम्ही निवडून दिले. शिंदे साहेब त्या काळामध्ये काही काम केलं नाही. आता शिंदे साहेबांना हे वास्तू आणली चिखलीकर साहेबांना. चिखलीकर साहेबांच्या आशीर्वादामुळे, प्रयत्नामुळे, साहेबांच्या कार्यकर्त्याच्या अफाट मेहनतीमुळे शिंदे साहेब आमदार झाले म्हणून हे वास्तू उभं झाली. नाहीतर चिखलीकर साहेबांना प्रयत्न केले असते आणि चिखलीकर साहेबांचा जर कोणता जर कार्यकर्ते फिरले नसते तर शिंदे साहेब आमदार झाले, ती वास्तू निर्माण झाली नसती. कोणी मिळालं कोणी त्याचं नाव काढत दुसरी बार. माझं म्हणणं काय सर, त्याची पाणीचा स्टंट नाही सिकंदर भाई. पाणीचा स्टंट असा आहे, येणाऱ्या काळामध्ये अजितदादाच्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो दुसरी एक गोष्ट, मी तर राज्यभर राज्याचं नेतृत्व करतोय, राजरत्न गायकवाडला माहित आहे. मी परवाला 16 तारखेला मी ह्याला तुमच्या कोल्हापूरला आहे आणि आरोग्यमंत्री जे प्रकाश आंबेडकर साहेब आहेत ना, तिथं माझी पॉवरफुल संघटना आहे. त्या माध्यमाने साहेबांची माझी अत्यंत जवळची समज राहतं की बाबा इथं रुग्णाला काही सोयी सुविधा जर काही कमतरता असेल तर मी 16 सप्टेंबरला मी स्वतः प्रकाश आंबेडकर साहेबाला आरोग्यमंत्र्याला मी जाऊन सांगणार आहे चिखलीकर साहेबांच्या माध्यमानं. आणि आपल्याला हा जो दवाखाना हॉस्पिटल आहे हे आपल्या इथल्या गोरगरीब लोकांच्यासाठी हे आपल्या फायद्याचं आहे. मग आता इथला कंधार असेल, लोहा असेल, आजूबाजूचा पलीकडचा मुखेड असेल, त्याचा आधीची आता नांदेडची परिस्थिती अशी झाली आपल्या जिल्ह्यामधली. मी ते पाहिलं, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जर डोकं जर दुखलं म्हणलं तर तो तिथला एमओ मेडिकल ऑफिसर विष्णुपूरला रेफर करतोय, इथं काम करत नाही. रुग्णाला फार बेजारी होती. त्याच्यावर आम्ही आज बघण्याचा उद्देश आहे की बा पूर्व पार्किंगला कुठं काय गाड्या लावायचा, मग हेलिपॅड कुठं काय होणार आहे, काम कुठल्या स्तरावर आले, गुत्तेदारांना काय काय केलंय, काय काय राहिलं, गुत्तेदार कोण आहे बाबा, लवकर लवकर करा, लाइटिंग कुठं आहे, म्हणजे असं पाहण्यासाठी आम्ही आलो होतो. रुग्णालय आहे त्या रुग्णालयाची काय अवस्था आहे जे तुमच्या तालुक्यात येते? हा, तिथं सोयी सुविधा सगळ्या उपलब्ध आहेत ना. आता ते थोडा स्टॉप कमी आहे. आता मी ते तो म्हणाल ना, तिथं थोडा स्टॉप कमी आहे. इथं तुम्हाला सांगतो 70 ते 72 पदं ते चिखलीकर साहेबांना इथं या ठिकाणी मंजूर करून मान्य करून आणले ना, तुम्ही हे लक्षात घ्या की मग एकनाथ पवार साहेबांना 2.5 आणावं नाही, दुसऱ्या कुणीकडे काय करा, उभं आता आयत्या पेट्यावर रांगोट्या कशाला मारायच्या. आपण आता इथे या ठिकाणी पाहणी केलं, नेमकं काय कमतरता बाकी आहे? आता आम्ही काय केलं, आता मी काय MBBS MD नाही, आम्ही इथं मला काय कुठं डॉक्टरचा कोर्स केला नाही. पण इथं जे काही गुत्तेदार साहेब जे काय होते, इथले काय ते टोपे साहेब, अजून 5-6 जे काही इथलं काही डॉक्टर लोक होते, आम्ही त्याला विचार बा तुम्हाला काय अपेक्षा आहे, त्याच्यामुळे आम्ही माहिती घेतली. आता काय काय करणार ते, इथं कलर टाकावं लागते, इथं असं आहे, इथली वायरिंग केली. पण ते ICU मध्ये आम्ही गेलो, तिथं बेड थोडस कमी व्यवस्था आहे, इथं 5च बसायला येतं, 2-3 प्रत्येक पहिल्या मजल्यावर, दुसऱ्या मजल्यावर, तिसऱ्या मजल्यावर असे 5-5 ICU आहेत, ऑपरेशन थिएटर. मग ते आम्ही ते सांगितलं ते डायलिसिसचा विषय आहे, डायलिसिसला थोडीशी कमी जागा आहे. आम्ही पूर्ण सगळी माहिती घेतली आणि ही माहिती आदरणीय लोकनेते चिखलीकर साहेबांना आम्ही सांगू आणि याच्यामध्ये अजून काय सुधारणा करण्याची साहेब सुधारणा करतील. दवाखान्यात कधी चालू होईल, कधी? आता कसं बघा, आता काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. अरे थोडस काही जे काही राहिले काही गोष्टी तर ते आता त्यांना ते सांगलं, पलीकडे लॉन आहे, पार्किंगचं आहे, पाठीमागे ते धर्मशाळेचं काय राहिलेलं आहे. आणि अजितदादाचा वेळ मिळाला की चिखलीकर साहेबच याचं चिखलीकर साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच ह्या रुग्णालयाचं उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते. हा, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, आता कोण पण येतील, आरोग्यमंत्री येतील, पालकमंत्री येतील, सगळे जे आता आमच्या महाविद्यालय मानले अशोकराव चव्हाण साहेब येतील, सगळे येतात. एक अधिकारी टेक्निकल बाबी बद्दल काय अगोदर नाही इंजिनियर आहेत, इथं ऐका ना, ते आहेत, ऐका ना, त्याच्याशी बोलणं झालंय, ते कॉन्ट्रॅक्टरच आहे. नंतरच्या तारखेत ज्यावेळेस शेवटचा आढावा होईल ना, ज्या काळामध्ये ज्यावेळेस स्वतः चिखलीकर साहेब येतील त्या बैठक घेऊन सगळं घेऊन. आता हे जे आहे, आता आम्ही त्या सगळे फोन केला त्यांना, काय सांगता? नाही तुम्हाला मी सांगू काय, आता मी असं बोलू नाही, पण एकनाथ पवार जे आहेत ना ते माणूस सर्कल आहे. तुम्हाला सांगतो, आता काल लोह्याच्या तहसीलदारांना कसं बोललो तुम्हाला लक्षात यायला कसं, म्हणजे तुम्हाला म्हणजे ठीक आहे जनतेनं तुम्हाला नाकारलं. मी तुम्हाला ह्याच्या अगोदर तुम्हाला सांगलो होतो, मराठा समाजाची लाट होती, आरक्षणाच्या लोकांमध्ये राग होता. त्या काळामध्ये तुम्हाला सांगतो गावोगावचे लोक आहे ना एकनाथ पवारच्या सोबत राहिले. आणि त्यावेळेस मी दावा केला एकनाथ पवार 500 माणूस घेऊन चौकामध्ये यावा. आणि त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो नगरपालिका दोन्ही ताब्यामध्ये त्याने घेतो म्हणजे की नाही, मग त्याला 2 कंधारमधून 2 नावं द्या, लोह्यामधून 2 नावं द्या, मी असं तुम्हाला बोललो होतो. आता ते कोणत्या चिखलीकर साहेबाचं आता मला सांगा, काय तहसीलदार किंवा एखादी SDO हे काय घरगडी राहतात काय हो, एवढे मोठे पदावर बसलेले माणसं. ते आता काल त्या पळणीकर साहेबाला किती घाणघाण सेवा दिल्या. ते माणूस काय झाले तुम्हाला सांगतो, भैकले काही करायला. माझा अजून तुम्हाला सल्ला आहे, आपला मतदार सोन्यासारखा पिवळा जरत आहे, नंबर 1 आपले माणसात, आपल्या इथं मारामारी होईना, भांडणं होईना, काहीच होईना. तुम्हाला जे कोणी म्हणलं की नाही हा त्याचा गैरसमज आहे, हा कोणी लावून देते कोणी बी. एकनाथ पवारला यायचा इथं अधिकार बी नाही, त्याचा संबंध बी नाही, काहीच नाही. आम्ही आले, आम्हाला इंजिनियरने डॉक्टरने सांगितलं ते आम्ही चिखलीकर साहेबाला सांगता आणि जे लागेल ते आम्ही देऊ शकता. एकनाथ पवार येऊन बघून गेला असं काही घेणं नाही.